नमस्कार, प्रतिष्ठा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारी संदर्भात बोलणार आहोत। महाविकास आघाडीमध्ये कधी नव्हे एवढी रस्सीखेच सध्या निर्माण झालेली आहे। एका बाजूला काँग्रेसचे पारंपरिक उमेदवार म्हणजे ज्यांची अनेक वर्षे दावेदारी या मतदारसंघावर राहिलेली आहे ते काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांनी आपल्या पक्षाकडे सांगली लोकसभेची उमेदवारी मागितलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी मागितलेली आहे। चंद्रहार पाटील यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देऊन उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून दिल्लीला गदा आणि मशाल घेऊन पाठवू अशी घोषणा मातोश्रीवरती केलेली आहे। सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेलं आहे की एका बाजूला काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी वरिष्ठांकडे आपली ताकद लावलेली आहे, ताकद पणाला लावलेली आहे की कसल्याही परिस्थितीत विशालदादा पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी मिळालीच पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत। आणि परवा त्यांनी विशाल पाटील विश्वजित कदम यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतलेली आहे आणि राहुल गांधींना ही पटवून सांगितलेलं आहे की सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी किती महत्त्वाचा आहे। यापूर्वीचा जर विचार केला तर काँग्रेसच्या आतापर्यंत काँग्रेसचेच खासदार या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत। वसंतदादांचा घराण्याचा बालेकिल्ला अशी सांगली लोकसभेची ओळख आहे, सांगली लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे। गेली सुमारे 40 वर्षे या मतदारसंघामध्ये वसंतदादा घराण्याची सत्ता होती। मध्यंतरी काही किरकोळ जर अपवाद वगळले तर वसंतदादा घराण्याची एक हाती सत्ता सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण पाहत आहोत। म्हणजे बाजार समिती असू दे, पंचायत समिती असू देत, जिल्हा परिषद असू देत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, या सगळ्यावरती वसंतदादा घराण्याचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे। परंतु 2014ची जी लोकसभेची निवडणूक झाली, 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार संजय काका पाटील यांनी त्यावेळेचे काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा 2,39,000 मतांनी पराभव केला। आणि त्यानंतर वसंतदादा घराण्याचं जे जिल्ह्यावरती वर्चस्व होतं, वसंतदादा घराण्याचं जे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व होतं ते कमी कमी होत गेलं आणि प्रत्येक ठिकाणी असणारी त्यांची सत्ता ही निघून गेली। सत्तेतून त्यांना पायवर उतार व्हावं लागलं। सांगली लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो सांगली विधानसभा मतदारसंघ, ज्या मतदारसंघामध्ये स्वतः सांगली वसंतदादा घराण्याचं वास्तव्य आहे, तर त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वसंतदादाच्या घराण्याला रोखण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला। तिथं इतर पक्षांचे उमेदवार निवडून आले। तर या सगळ्या पाठीमागं ज्या काही लोकांचं षडयंत्र होतं की वसंतदादा घराण्याची सत्ता सांगली जिल्ह्यातून हद्दपार झाली पाहिजे आणि वसंतदादा घराणं हे सांगलीच्या सत्तेतून राजकारणातून बाद झालं पाहिजे, ह्यासाठी काही शक्ती गेली अनेक वर्ष काम करतात। तर त्याची प्रचिती आपल्याला 2019च्या निवडणुकीमध्ये आली होती। 2019च्या निवडणुकीमध्ये विशालदादा पाटील काँग्रेसचे उमेदवार होते, परंतु आपली स्वतःची उमेदवारी घोषित करायला किंवा आपण लोकसभा लढवणार आहोत हे सांगायला त्यांनी फार उशीर केला आणि त्यामुळं सांगलीत जे काँग्रेसची जी दावेदारी होती ती दावेदारी त्यावेळी निघाली आणि काँग्रेसचं तिकीट बदलून काँग्रेसची ही जागा त्यावेळी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला देण्यात आली। ऐनवेळी विशालदादा पाटील यांनी स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून 2019ला लोकसभा निवडणूक लढवली। त्यानंतर
तिथं त्यांचा पराभव झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यावेळी काय काय राजकारण झालं हेही आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे 2019ला जे राजकारण झालं, 2019ला वसंतदादा घराण्याला निवडणुकीतून बाजूला ठेवण्याचा जो प्रयत्न झाला तोच प्रयत्न आत्ता सुद्धा केला जातोय. त्यामागं एका जिल्ह्यातल्या एका मोठ्या नेत्याची शक्ती आहे. या संदर्भात ही चर्चा नेहमीच होत आहे. त्या नेत्याला रोष पत्करावा लागू नये म्हणून त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं की माझा या गोष्टीशी काही संबंध नाही. हेही आपण सर्वांनी ऐकलं. आता सध्या जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्याचा घाट घातला जातो आहे. तर एका नेत्यानं खरं तर परवा एक चर्चा अशी सुरू होती की सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळणार होता, काँग्रेसचीच त्या मतदारसंघावरती दावेदारी होती. असं असताना ज्यावेळी मुंबईला नेत्यांची पक्षांची ज्यावेळेस महाविकास आघाडीची मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये एका नेत्यानं निदर्शनास आणून दिलं की गेल्या वेळी काँग्रेसचा उमेदवार सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हता. गेल्या वेळी काँग्रेसचा उमेदवार नसताना काँग्रेसचा उमेदवार हा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षातून निवडणूक लढवला होता आणि त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. म्हणजे सांगलीची जी जागा आहे लोकसभेची ती जागा काँग्रेसकडे गेल्या वेळी पण नव्हती. त्यामुळे यावेळी कुणीही त्या ठिकाणी दावेदारी देऊ शकतं, दाखवू शकतं, कुणीही दावा सांगू शकतं असा एक विचार त्या बैठकीमध्ये मांडण्यात आला. आणि मग उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा दावा सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये दाखवला. आता परिस्थिती अशी आहे की वसंतदादा घराण्याला या राजकीय पटलावरून संपवण्याचा कोण प्रयत्न करते हे सर्वश्रुत आहे. आणि त्या शक्तीचा मग या ठिकाणी विजय होताना दिसतो का असं वातावरण निर्माण होतं. आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. नुसता प्रवेशच केलेला नाही तर ते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये बैठका घेत आहेत, सगळीकडे फिरत आहेत. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः 21 मार्चला सांगली जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मेळावाही सांगली मिरजेमध्ये होणार आहे. असं आत्ता वातावरण असताना म्हणजे एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीचा प्रचार पण सुरू केलेला आहे. अशा वेळी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत विशालदादा पाटील यांना उमेदवारी मिळणार का नाही असा गोंधळ सध्या सुरू असताना एक भूमिका ठामपणे विश्वजित कदम यांनी घेतलेली आहे की ही कसल्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेस सोडणार नाही आणि सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार म्हणून विशाल पाटीलच निवडणूक लढवतील. हा ठाम निर्णय त्यांनी लावून धरलेला आहे. ही त्यांनी जिद्द आत्मविश्वासाने ते या सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहेत. आणि हे सगळं होत असताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ही जागा आपल्या हातची जाऊ नये यासाठी ताकद पणाला लावलेली आहे. आता विशाल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण विशाल पाटील यांनी जर या वेळी जर निवडणूक लढली नाही किंवा त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांचा जो सांगली जिल्ह्यामध्ये जो राहिलेला गट आहे त्यांनी जे आता वातावरण निर्मिती केलेली आहे स्वतःच्या उमेदवारीसाठी तर त्या सगळ्यावर पाणी फिरलं जाणार आहे. आणि जर त्यांनी निवडणूक लढवली नाही तर गट त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जर गटच टिकला नाही तर भविष्यकाळात राजकारण करणं त्यांच्यासाठी अवघड होऊन बसलेलं आहे. त्यामुळं विशालदादा पाटील यांच्यासाठी आत्ताची जी निवडणूक आहे ती आत्ता नाही तर कधीच नाही अशा प्रकारची निवडणूक आहे. त्यामुळे पक्षानं जरी त्यांना उमेदवारी नाही दिली तर गट टिकवण्यासाठी वसंतदादा गट टिकवण्यासाठी किंवा स्वतःचे कार्यकर्ते टिकवण्यासाठी त्यांना ही निवडणूक अपक्ष का होईना पण लढवावीच लागेल. कारण त्यांच्यासाठी ही करा किंवा मरा अशीच ही आत्ता लढाई आहे. आणि आत्ताचं जे वातावरण महाविकास आघाडीमध्ये आहे तर त्या सगळ्याचा विचार केला तर नक्कीच कोल्हापूरची जागा शिवसेनेला दिलेलीच आहे. कोल्हापूरची जागा ही काँग्रेसला दिलेली आहे.
आणि त्या बदल्यात शिवसेनेला सांगलीची जागा द्यायचं अशी चर्चा असली तरी सुद्धा काँग्रेस या सांगली लोकसभा मतदारसंघातून कधीही उमेदवारी सोडणार नाही, दावा सोडणार नाही आणि विशाल पाटीलच काँग्रेसच्या माध्यमातून सांगली लोकसभेची निवडणूक लढवतील आणि कदाचित उद्याच येणाऱ्या 2 दिवसात विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर होईल असं काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्राकडून आणि राज्यातल्या नेत्याकडून सांगण्यात येत आहे। तर येणारा काळच म्हणजे येणाऱ्या 2 दिवसातच आपल्याला समजेल की विशालदादा पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे किंवा नाही आणि जर विशालदादा पाटील यांनी उमेदवारी मिळाली नाही तर त्यांची स्वतःची भूमिका काय असेल हे मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्याला समजणार आहे। परंतु आत्ता तरी सध्या विशालदादा पाटील यांच्यासाठी ही लोकसभा लढवणं ही महत्त्वाची गोष्ट होऊन बसलेली आहे। 2019ला लोकसभेची ज्यावेळी निवडणूक झाली तर त्यावेळी वंचित बहुजन आघाडीमधून गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवलेली होती आणि गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवल्यामुळं त्यावेळी भाजपच्या उमेदवाराचा फायदा झाला होता, कारण या विरोधातली मतं ही विभागली गेली होती। आता सध्या जर विशालदादांना उमेदवारी मिळाली नाही तर विशालदादांची भूमिका काय असेल आणि समजा विशालदादांना उमेदवारी काँग्रेसची मिळाली तर आत्ता जे स्वतःचं रान तयार करत आहे ते शिवसेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची भूमिका काय असेल यावरती पुढच्या निवडणुकीचं जे वातावरण आहे किंवा जी रंगत आहे ती स्पष्ट होणार आहे। कारण चंद्रहार पाटील यांच्या मागे जी कोणती शक्ती असेल ती त्यांना गप बसू देईल का हा पण एक विषय असणार आहे आणि विशाल पाटील यांना जर उमेदवारी नाही मिळाली तर ते गप बसतील का, शांत राहतील का, ते त्यांचा प्रचार करतील का महाविकास आघाडी म्हणून, हा एक मुद्दा पण पुन्हा गोंधळाचा होणार आहे। तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की 2019ला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीचा फायदा हा भाजपच्या उमेदवाराला त्यावेळी झाला। त्याच प्रकारे आत्ता जर आणखी 2 उमेदवार रिंगणामध्ये आले तर त्याचा फायदा नक्कीच भाजपच्या उमेदवाराला होणार आहे। त्यामुळं महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय असेल आणि ह्या 2 उमेदवारांना ते कसं समजावून सांगतील आणि नेमकी उमेदवारी कोणाला देतील ह्यावरती पुढची सगळी गणितं अवलंबून आहेत। सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळी मदन पाटील यांना उमेदवारी डावलण्यात आली होती त्यावेळी मदन पाटील यांनी एक असे कणखर भूमिका घेतली होती आणि ते म्हणाले होते की मी विधानसभेचा दरवाजा फोडून आत येऊन दाखवतो। तशा प्रकारची भूमिका मै हूं ना अशी भूमिका मदन पाटील यांनी घेतली होती। तर तशा प्रकारची भूमिका विशालदादा पाटील घेणार का की संसदेचा दरवाजा फोडून आत येऊन दाखवतो असं धाडस विशालदादा पाटील करणार का हा पण एक चर्चेचा विषय आहे। कारण आत्ता नाही तर कधीच नाही ही जी म्हण आहे ती विशालदादा पाटील यांच्याबाबत आता तंतोतंत लागू पडत आहे। त्यामुळे त्यांना नेमकी ठोस अशी भूमिका घ्यावी लागणार आहे। धन्यवाद।